शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, "अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटतायत. जेवलेही नाहीत." "हो, फ्रेश होऊन आलो की लगेच बघतो." बाथरूममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. "काय झालं अण्णा? काय होतंय?" स्वतःला स्थिर ठेवत त्यांना विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, "काय म्हणालात? कळलं नाही. परत एकदा सांगा." "मला देवाकडं जायचंय." परत हात वर करून ते म्हणाले. शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं, तरी स्वतःला सावरत तो मनाला म्हणाला, "मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं असेल तेव्हा तो नेईल. आणि अजून तुम्हाला नातवंडाची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?" अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले, "बरं बरं, तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं?" त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांच्या जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला भरून आलं, पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं, "डॉक्टरला बोलवू?" त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला, "बरं बरं, मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला." अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला. "काय झालं? काय होतंय त्यांना?" नेहाने विचारलं. "काहीही होत नाहीये त्यांना. आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत राहणार आहेत? कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच." उदास होत शिरीष मनातल्या मनात म्हणाला. शिरीष योग्यच म्हणतोय हे नेहाच्या लक्षात आलं. कारण 7 वर्षे अण्णा पॅरालिसिस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे, पण ते तेवढंच. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण 3 मुलांच्या साहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरुवातीचं 1 वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही भाऊ निर्मल आणि गुणवंत, त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्च शिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामे केली पाहिजेत असा शिरीषच्या दोन्ही वहिनींचा समज झाला होता. घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली. तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरीषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही या दैनंदिन कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसताना त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या 6 महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचे जीवन आश्रितासारखं करून टाकलं. नेहा आणि शिरीष असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळे निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच, संपलेली औषधेसुद्धा कोणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही. त्याचाच परिणाम झाला, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आता तर निर्मल गुणवंतची चांगलीच पंचायत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कोणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती. पण कोणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्ट्या तरी घेऊन किती घेणार? घरात परत एकदा भांडण होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवशी शिरीषकडे आणून टाकलं. शिरीषला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या बाबतीत केलेल्या वागणुकीबद्दल वाईट वाटत होतं. तरीही दोघांनी आनंदाने अण्णांची जबाबदारी स्वीकारली. एजन्सीला जाण्याआधी शिरीष त्यांची आंघोळ वगैरे सगळं आटपून घेत जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, औषध देणं, त्यांच्या हातापायाला मालिश करणे वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आले त्यांच्यावरही त्याची श्रद्धा होती. म्हणून तो अण्णांची काळजीपूर्वक सेवा करायचा. अतिशय कामात असतानाही दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसे बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि संपूर्ण शहरातून फिरवून आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवांमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांनी पेपरमध्ये जिवलग मित्र वारल्याची बातमी वाचली.
मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी कमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येत खालवू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते. झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपल्या मुलगा रोहनला म्हणाला, आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत. मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का. अण्णांनी मान हलवली. रात्री 2-3 वेळा उठून शिरीषने अण्णांकडे पाहिलं, पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नेहमीप्रमाणे सुरू होता. सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुले आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे पाहिलं, ते फ्रेश वाटत होते. कसं वाटतंय त्यानं विचारलं. त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. पाणी आणून त्यांना पाजलं. अण्णा मी येतो आंघोळ करून, मग तुमचा चहा झाला की मी तुम्हाला आंघोळ घालीन. अण्णांनी मान हलवली. शिरीष रूमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली होती. अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर त्याला हायसं वाटलं. शिरीष आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली, अहो अण्णा परत झोपले वाटतं. मगाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एकदा उठल्यानंतर ते कधी परत झोपायचे नाहीत. दोघेही अण्णांच्या रूममध्ये गेले. त्यांनी त्यांना हाक मारली पण त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला, काहीही जाणवलं नाही. तो घाबरून नेहाकडे पाहत म्हणाला, डॉक्टरांना पटकन फोन लाव. डॉक्टर आले. अण्णा गेल्याचं त्यांनी सांगितलं. शिरीष त्यांच्या पार्थिवावर कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजाऱ्या पाजाऱ्यांची गर्दी जमली. तसा शिरीष भानावर आला. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला निर्मलला फोन लावला. दादा अण्णा गेले. काय असे कसे गेले? मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना? सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. अरे बापरे शिरीष, आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं. आत्ता निघणारच होतो. आता कॅन्सल करावी लागणार. तेवढ्यात शोभा वहिनींनी फोन घेतला. शिरीष भाऊजी यांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्रीच कळवायचं ना. आता मी ट्रिपसाठी गाडी बोलवून ठेवली होती. त्याचे पैसे आता कोण देणार? शिरीषला संताप आला, पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्यांनी फोन बंद करून मधल्या भावाला गुणवंतला फोन लावला. अण्णांची बातमी सांगितली. अरे बापरे, मी आता जालन्यात आहे. मला यायला उशिरा लागेल. पण तू मला रात्रीच का कळवलं नाहीस? अरे असं होईल याची मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. तू लवकर ये, मग मी तुला सगळं सांगतो. मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात नेण्याची तयारी झाली की मला कळव. शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली, पण बोलण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता. निर्मल लवकर आला खरा, पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून दुसऱ्यांची होणारी धावपळ तो बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ आली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता. शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, अरे मी 2 तासापूर्वीच निघालो. तुझ्या फोनची वाट बघत होतो. सगळेजण त्याची वाट पाहत बसले. अर्ध्या तासाने तो परक्या माणसासारखा उगवला. 13व्यापर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी 1 रुपयाही खर्च केला नव्हता. 13व्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषने सहन केला. 14व्या दिवशी सगळे बसले असताना निर्मलने विषय काढला. अरे शिरीष, अण्णांनी काही मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का? नाही म्हणजे आत्ता अण्णा गेले त्यांच्या संपत्तीचे वाटे असे नको का व्हायला? दादा मला तरी मृत्यूपत्राबद्दल काही माहीत नाही. आणि असंही तुम्ही राहता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. असं कसं म्हणता भाऊजी? शोभा वहिनी मध्येच बोलल्या. त्यांच्या काही फिक्स डिपॉझिट असतील. एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको? हो, गुणवंत म्हणाला. मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग. किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर फोन करून बोलव. रणदेवी नावाचे वकील अण्णांचे मित्र होते. ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही हजर होते. शिरीषला आठवलं. अरे मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब. दोघेही भाऊ एकदम ओरडले. शिरीषने रणदेवी वकिलांचा फोन नंबर शोधून फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, ते आपल्याकडे यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले. वकील साहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्या भोवती जमा झाली. मृत्यूपत्रात फार खास असं काही नाही, वकील साहेब म्हणाले आणि वाचायला सुरुवात केली. निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्या नावावर करण्यात आला आहे. पुढे मागे मतभेद झाले तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या बंगल्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये राहतो तो फ्लॅट अण्णांनी शिरीषच्या नावावर केला आहे. सध्याच्या घडीला त्या फ्लॅटची किंमत 45 लाख आहे. तसेच मेडिकल एजन्सी ज्याची बाजारभाव किंमत 25 लाख आहे ती सुद्धा शिरीषच्या नावावर करण्यात आली आहे. याचा अर्थ शिरीषला अण्णांनी 10 लाख जास्त दिले आहेत.
निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला. वकील साहेबांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाले, अण्णांच्या 30 लाखांच्या मुदत ठेवी तुम्हा दोघा भावांनी अण्णा हयात असताना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही, त्याचं स्पष्टीकरण द्या आधी. निर्मलचा तिळपापड झाला. त्याने घाबरून गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खूण केली. तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाही, वकील साहेब कडक आवाजात म्हणाले. नाहीतर तुमची एक एक प्रकरण बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा फक्त वकील नाही तर चांगला मित्रही होतो, हे ध्यानात ठेवा. दोघा भावांनी मान खाली घातल्या. बस एवढंच होतं मृत्यूपत्र, असं म्हणून वकील साहेबांनी कागद शिरीषच्या हातात दिला. पण वकील साहेब, गुणवंतने विचारलं, अण्णांकडे अजून काही प्रॉपर्टी नव्हती का? ते मला कसं माहीत असणार, वकील साहेब म्हणाले. तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा, काही सापडलं तरी ते तुम्हाला सहज मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल. गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले. वकील साहेब निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत आणि त्यांच्या बायका निघून गेल्या. ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, चला बरं झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. वाट्याच्या भानगडीही मिटल्या. ते ठीक आहे हो, पण तुम्हाला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्या मानाने खूपच कमी दिलंय, नेहा म्हणाली. त्या मानाने म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय, शिरीष म्हणाला. शिरीष हसला. नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, मेडिकल एजन्सी माझ्या नावावर केली. याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितलाच नाही. अहो, मला तसं म्हणायचं नाहीये. तुमच्या दोन्ही भावांच्या मानाने असं म्हणायचं होतं, नेहा म्हणाली. विचार करा, तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं. त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच त्यांना पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्यावर साधे 6 महिनेही त्यांनी अण्णांना घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. या 7 वर्षात आपण कुठेच फिरायला गेलो नाही. अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्न समारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलवलं नाही. या 7 वर्षात अण्णा 4 वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं का, शिरीष किती बिल झालं, आम्ही काही मदत करू का? अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांचं, वहिनींचं काही कर्तव्य नव्हतं का? अण्णांनी केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिला, शिकवलं, मोठं केलंय. मग त्यांची काही जबाबदारी नाही का? तुम्ही पाहिलंच असेल, अण्णा वारले, पण अंत्यविधीपासून 13वेपर्यंत सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीचा वाटा हवा, पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको, ही कोणती पद्धत? निर्मला आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले, तरीही अण्णांनी संपत्तीत त्यांना समान वाटा दिला. त्याचं मला वाईट वाटत नाही, पण आपण केलेल्या त्या अखंड सेवेचा, खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला? शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याच्या काळजावर चिरून जात होता. ती काय चुकीचं बोलत होती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषला ते पटत होतं, पण काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे असायला हवं ना? जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा, गुणवंत आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकरी करतात, हाही मुद्दा त्यांनी लक्षात घेतला असावा. नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासे टाकून म्हणाली, तसं असू शकतं, पण मन काही मानत नाही, हेच खरं. रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवणीत वारंवार येऊन त्याला बेचैन करत होते. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा, पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत मिळायची तेव्हा तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं. मग तो भूतकाळात जायचा. त्या 7 वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी, काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला आहे, ही भावना त्याच्या मनात दृढ होत गेली. आपल्या तुलनेत स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं याचं त्याला दुःख होऊ लागलं. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला तरी ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे. 8-10 दिवसांनी रविवारी दुपारी घरात असताना रणदिवे वकिलांचा फोन आला. शिरीष, घरी आहेस का? यायचं होतं जरा बोलायला. का हो काका, काही विशेष काम? अरे काही नाही, आलो की सांगतो. या या, मी घरीच आहे. शिरीषच्या पोटात खड्डा पडला. निर्मला आणि गुणवंतने वकिलांना भेटून काही गडबड तर केली नसेल ना? त्यांच्या बायका कारस्थानी आहेत हे त्याला माहीत होतं. अर्ध्या तासातच वकील साहेब आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं. काका, निर्मला आणि गुणवंत दादांना बोलवून घेऊ का? शिरीषने विचारलं. नाही नाही, हे फक्त तुझ्यासाठी आहे, ते म्हणत वकील साहेबांनी बॅगेतून फाईल काढली आणि उघडली. शिरीषचं काळीज धडधडू लागलं.
तुला माहीतच असेल अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत. हो, पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं आणि अण्णांचं जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता. ट्रेडिंग बंद केलं, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही, वकील साहेब म्हणाले. अच्छा, पण या सगळ्याचा आत्ता काय संबंध? तुला कल्पना नसेल, पण अण्णांनी जवळपास 25 लाखांचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्या असल्यामुळे मला ही गोष्ट कळाली. 3 महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. तेव्हा मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं. तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी ताकीद दिली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना सांगू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर 21 दिवसांनीच याबद्दल फक्त तुलाच सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर त्यात हिस्सा मागतीलच, नाही दिला तर कोर्ट कचेरी करायला मागे पुढे पाहणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. पण ती व्यक्ती आहे तरी कोण, जिच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले? नेहाने उत्सुकतेने विचारलं. वकील साहेब क्षणभर शांत बसले, मग आनंदाने म्हणाले, अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावावर केले आहेत. काय, माझ्या नावावर? आश्चर्याने शिरीष म्हणाला. हो, पण शिरीष, आनंदाची बातमी अजून पुढेच आहे. या सर्व शेअर्सची सध्याची मार्केट व्हॅल्यू जवळजवळ 2.5 कोटी रुपये आहे. ओ माय गॉड, 2.5 कोटी? शिरीषचे डोळे विस्फारले. नेहा स्तब्ध होऊन वकिलांकडे पाहत राहिली. आता हे तू ठरव, वकील साहेब म्हणाले. हे शेअर्स विकायचे की ठेवायचे? ते म्हणत त्यांनी फाईलमधून शेअर सर्टिफिकेट काढून शिरीषच्या हातात दिले. काका, पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम तर येणार नाहीत ना? अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर? शिरीषने काळजीने विचारलं. तशी शक्यता फार कमी आहे, वकील साहेब म्हणाले. कारण 3 महिन्यांपूर्वीच ते शेअर्स कायदेशीररित्या तुझ्या नावावर ट्रान्सफर झाले होते. आणि तू आता जरा हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर दिलं आहे. तरीसुद्धा मी ऑफिसला आलो की तुला सगळं समजावून सांगेन. आता जस्ट सेलिब्रेट कर. अरे हो, एक गोष्ट सांगायची राहिली, वकील साहेब म्हणाले. कोणती? अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना जेवण जरूर द्यावं. नक्की देईन काका. वकील साहेब निघून गेले. त्यांना निरोप देऊन घरात येताना शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली. त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी तो नेहाला म्हणाला, तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून? बघ, त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही. मित्रांनो, तुम्हाला आजची आमची कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.